तिकडे नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मूळ आरेखनानुसार करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सिन्नरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी सिन्नरमध्ये आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलंय। आमदार सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र एकंदरीतच हे आंदोलनकर्ते प्रचंड आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले। समृद्धी महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला तेव्हाची दृश्य आहेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि आपल्या मागण्या सुद्धा प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या। सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तेव्हा काहीशी पोलिसांसोबत बाचाबाची झाली तेव्हाची दृश्य। तर तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, कारण याच आंदोलनामुळे काहीसं आंदोलन हे अधिक तीव्र होताना पाहायला मिळत होतं आणि याच आंदोलनाचा परिणाम काही प्रमाणात वाहतुकीवर देखील झाला। वळ्यात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी आज संगमनेर मधील हिवरगाव पावसा या ठिकाणी महा एल्गार चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। 2 तासांपासून महिला आणि पुरुष संगमनेरकर या रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। आंदोलनामुळे नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। एकंदरीतच या आंदोलनाचा परिणाम वाहतुकीवर देखील झालाय। याच ठिकाणावरून सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। पाहूयात। नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे व्हावा यासाठी हिवरगाव पावसा येथे शेतकरी असतील, संगमनेरकरी असतील यांनी आज चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे। साधारण 1.5 तासापासून या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात संगमनेरकरांचा जो जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे आणि रस्त्यावरती चक्काजाम आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। महिला असतील, पुरुष असतील यांनी या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण जर बघितलं या ठिकाणची जी वाहने आहे साधारण 3 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहे आणि जी या ठिकाणची जी जनता आहे ती वाहनावर चढून देखील या सरकारचा निषेध करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत हा जो रेल्वे मार्ग नगर मार्गे वळवण्यात आलेला आहे त्याचा निषेध करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अनेक महिला भगिनी या ठिकाणी रस्त्यावरती बसलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। ताई, मला सांगा नेमकं काय मागणी आहे आणि काय अपेक्षा आहे सरकारकडे? मला सरकारकडे एकच प्रश्न आहे, जेव्हा तिकडून अहिल्यानगर, शिर्डी, पुणे, शिर्डी, नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर जर रेल्वे ऑलरेडी आहे तर संगमनेर मार्गे ही रेल्वे का नाही जाते? जेव्हा ही मंजूर झालेली आहे तर का नाही जाते? इकडच्या लोकांची काळजी नाही का सरकारला? हीच प्रश्न आहे आमच्या लोकांचा, आमच्या मुलांचं, आमच्या शेतकऱ्यांचं, आमच्या व्यापार लोकांचं कोण बघणार आहे? प्रोग्रेसिव्ह जेव्हा तुम्ही म्हणता सरकार आमचं खूप चांगला आहे, आम्ही खूप प्रगती करणार आहे, लोकांचा विचार करून प्रगती आहे, ही कसली प्रगती आहे? तिथे जेव्हा रेल्वेची लाईन ऑलरेडी आहे इथे नाहीये, या लोकांचा विचार कोण करणार आहे? हा माझा प्रश्न आहे पहिला। रस्त्यावर बसला पाऊस येतोय, आम्ही नाही तो आता किती पाऊस आला किंवा काही झालं तरी आम्ही ही रेल्वे नाशिक पुणे रेल्वे ही या मार्गाने झालीच पाहिजे यासाठी आम्ही इथून हटणार नाहीये। किती पाऊस येऊ किंवा काही येऊ आम्ही हे आंदोलन उभं केलंय, हे आमच्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आम्ही उभं केलेलं आहे। तर ही रेल्वे या मार्गाने झालीच पाहिजे अशी ही आमची सरकारला नम्र विनंती आहे। मोठ्या प्रमाणात आहेत त्या रस्त्यावर बसलेल्या आहेत। साधारण 99 हेक्टर क्षेत्र जे आहेत ते यासाठी आरक्षित करण्यात आलेलं होतं। शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहेत। 600 कोटीपेक्षा जास्त रक्कम जी आहे ती वाटण्यात आलेली आहे। मात्र रेल्वे मार्ग जो आहे तो रद्द झाला आणि नगर मार्गे वळवण्यात आल्यानंतर संगमनेरच्या जनतेवर, संगमनेरकरांवर अन्याय झाला। ही भूमिका घेऊन हे चक्काजाम आंदोलन जे आहे साधारण 1.5 तासापेक्षा अधिक कालावधीपासून या ठिकाणी सुरू झालंय। लहान मुलांसह या ठिकाणी नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती बसलेले आहेत आणि सरकारकडे एकच मागणी आहे की जो जुना रेल्वे मार्ग, सरळ मार्ग होता तो संगमनेर मार्गेच हा रेल्वे मार्ग व्हावा। या मागणीसाठी संगमनेरकरांनी अभी नाही तो कभी नाही हा नारा देत या ठिकाणी बसल्याचं चक्काजाम आंदोलन करताना पाहायला मिळतं। सुनील दवंगे, NDTV मराठी, हिवरगाव पावसा, अहिल्यानगर।